गडिंग्लज येथील संत गजानन महाराज फार्मसी ऑफ कॉलेजच्या या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ हा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। आणि आज आपण पाहिले की जे माजी विद्यार्थी आहेत ज्यांचं MPSC UPSC मध्ये सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार इथे संपन्न झालेला आहे। याशिवाय BSF असेल किंवा इंडियन आर्मी असेल किंवा फार्मसीच्या मोठमोठ्या कंपनीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्यामध्ये जे सिलेक्ट झालेले त्यांचा देखील इथे सत्कार करण्यात आलेला आहे। विद्यार्थी आहेत आपल्यासोबत आणि जे MPSC क्रॅक केलेले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। अंगावरच्या हळदीपेक्षा गुलाल खुलून दिसतो अशा पद्धतीनं एक वेगळं मोटिवेशन देणारं स्पीच आपण देखील ऐकलेलं आहे। काय वाटतं SGMच्या या संपूर्ण वाटचालीबद्दल, सहकार्याबद्दल आणि तुम्ही जे यश मिळवलंय ते SGMच्या या सहकार्यातूनच का? तर ही 4 वर्ष जी माझ्या संदर्भात घडली, तर त्या 4 वर्षात जे मी काही घडले, माझ्या जे पर्सनल काही एक्सपिरियन्स दिले सरांनी, जे मार्गदर्शन केलं, त्याच्यातून जे माझ्यात डेव्हलपमेंट झाले गुण, त्या गुणांचं कुठेतरी हेल्प मला ह्या प्रवासात भेटली। आणि कुठं ना कुठेतरी काही ना म्हणजे फुल ना फुलाची पाकळी न असं जोडून प्रत्येक गोष्ट जोडून मी उभं राहिले आणि याच्यावर एक कळस उभारला गेला। आणि या कळसासाठी ज्या भिंतीचं काम करत होते ते SGMनं केलं। या भिंती मजबूत आहेत म्हणून मला कळस बांधता आला। तर थँक्यू SGMCP, त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं, माझ्यात एवढे गुण एस्टॅब्लिश केले जेणेकरून मी पुढं पण इथपर्यंत पोहोचू शकले। खरंच खूप SGMनं आम्हाला म्हणजे B फार्मसीची जी 4 वर्षे होती त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्ष आम्हाला काहीतरी आमच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून आज आम्हाला स्पर्धा परीक्षा क्रॅक करणे इतपत म्हणजे आम्हाला एलिजिबल बनवलं। आणि एक गुण म्हणजे आमच्यामध्ये आहे त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे आम्ही मेरिट क्रॉस करू शकलो। हे खरोखर एक SGMचं सांगावं तेवढं म्हणजे भारावून जायला होतं, कारण 4 वर्षामध्ये आम्हाला जे शिक्षकांनी शिकवलं त्याच्या जोरावर आम्ही ग्रामीण भागातले देखील विद्यार्थी असून आम्हाला आज आम्ही शासन सेवेत रुजू झालो आहोत। फिजिकल फिट रखो, टार्गेट फिक्स रखो असं या पद्धतीने एक वेगळं मोटिवेशन खूप चांगल्या पद्धतीने मुलांना मोटिवेशन केलेस तू। काय सांगशील SGMविषयी, काय सांगशील या नव्या विद्यार्थ्यांना? SGMचं वातावरण आणि इथं शिकवणारा जो काही स्टाफ आहे तो आधीपासूनच सपोर्टिव्ह आहे। तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये तुमची स्वप्न काय आहे ते साकारण्यासाठी प्रत्येक वेळेला मदत करणारा स्टाफ आहे। एकदम हेल्पिंग नेचरवाले सगळे स्टाफ्स आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ती गोष्ट मग ह्या फील्डबद्दल असू दे किंवा सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल असू दे किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्याबद्दल असू दे, प्रत्येक वेळेला इथल्या टीचर्सनी मला प्रत्येक वेळेला सपोर्ट केलेला आहे। जोपर्यंत तुम्ही मनामध्ये घेतला ना की हां मला ह्या गोष्टी अचीव करायच्या आहेत, तर त्या गोष्टी अचीव करण्यासाठीचा जो संयम आहे तो संयम राखायला तुम्हाला SGM शिकवेल। आणि तो तुम्ही शिकून प्रत्येक इथून पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये करिअरचं पाऊल निवडताना तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असले पाहिजेत। माझं पहिलं मत असं आहे की तुमच्याकडे तुम्ही 2 ऑप्शन ठेवा आणि एक जर जे तुमचं मेन स्वप्न आहे ते मिळेपर्यंत तुम्ही झटा। आणि एक वेळ अशी येते जेव्हा प्रयत्न आणि तुमचं नशीब, तुमच्या प्रयत्नांना नशीब हे साथ देणार म्हणजे देणार आणि तुम्ही यशस्वी होणार। आणि तो जो मुमेंट असेल तो तुम्ही जगा आणि बाकी ते सगळं मिळवेपर्यंत तुमचं पूर्ण फिजिकल तुम्ही हेल्दी राहा, फिजिकल फिट राहा, टार्गेट एकदम हिट ठेवा आणि असंच काम करत राहा, तुम्ही नक्की यशस्वी होणार। फार्मसीमध्ये शिकलेले जे काही विद्यार्थी असेल, मग प्रियांका असेल, पंकज असेल, MPSC क्रॅक केलेले खूप मोठी अचिव्हमेंट या संत गजानन समूहातील या विद्यार्थ्यांनी केलेले आहे। आज तुम्ही पास आउट होऊन बाहेर पडताय, आजपासून जीवनाला तुमच्या दिशा मिळणार आहे, व्यवसाय असेल तर काय वाटते संत गजानन शिक्षण समूहाविषयी आणि कशी असेल वाटचाल? तर ह्यांचं ऐकून खरंच खूप मोटिवेशन मिळालं। म्हणजे आपण फार्मसी पुढे जाऊन जॉब किंवा बाकी काय करण्यापेक्षा वेगळे पण फील्ड आहे जिथं आम्ही जाऊ शकतो असं वाटलं। परत आज म्हणजे खरंच छान वाटायला लागले, कारण हे एवढे इव्हेंट आणि आम्ही जे आजपर्यंत केले ते आम्हाला म्हणजे आम्ही खरंच वर्थ ठरले हे जे आम्ही काय काम केले ते। आणि खूप सपोर्ट मिळाला सगळ्या स्टाफचा, सगळ्या स्टाफने खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून पहिल्यापासून ते आत्तापर्यंत शेवटपर्यंत खूप आम्हाला सपोर्ट केला आहे आणि त्याचा पण मी फार आभारी आहे। SGMमध्ये मेन म्हणजे टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे हा खूप सपोर्टिव्ह आहे। त्यामुळं आणि म्हणजे आमचे जे सिनियर्स आहेत त्यांचे आम्हाला आज मोटिवेशन खूप चांगलं मिळालं आहे। त्यामुळं वाटते की काहीतरी वेगळं करू शकतो आहे आपण रुरल बॅकग्राऊंडमधून जाऊन पण। SGM ग्रुप हा खूप लोकांना प्रोत्साहन देणारा ग्रुप आहे। आणि जसे की माझा आता M फार्मसी कंप्लीट होत आहे आणि पूर्ण स्टाफनं परत लॅब असिस्टंटपासून प्रिन्सिपल सरांच्यापर्यंत सर्वांनी खूप मदत केली रिसर्च वर्कसाठी। आणि असं वाटते की संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिकणारे विद्यार्थी खूप उंच ध्येय गाठतील असं वाटतं। संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मेसी प्रोवाइड एन बेस्ट नॉलेज एंड बेस्ट फैसिलिटीज़ फॉर एन स्टूडेंट्स। उसमें टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ प्लस प्रिंसिपल सर बहुत ज़्यादा सपोर्ट करते हैं इन एजुकेशन, इन अदर टेक्निकल को करिकुलर एक्टिविटीज़ प्लस प्लेसमेंट आल्सो। द प्लेसमेंट जॉब्स आर अवेलेबल इन द SGM and I am also the one of the student who are the placed in a MNC company and I am
telling the student who are taking an admission in the SGM, who want to taking an admission in the SGM Pharmacy College, to take with no any issue and no any problem. It is a very good education group who provide the best knowledge for this.